EBCD शिकायला चालले EBCD शिकायच्या टायमाला शिकला नाही ना आता शिकायला EBCD आता तुला गावाची माहिती का ती कारखान्यावर आलतो कातावाची कारखान्याला आलतो कातावाची इकडं आधी किती होते अरे मी ठेवून देते विश्वास आहे का नाही तुला मला बघ विश्वास नाही आणणार विश्वास कसा वर टाका पण विश्वासच बस काय अरे राडा काय केला तुम्हा बघ ना शाळ खाल्ले जनावर चरल्यावर चरले तर ना ते बोलावणार मला दावले दुखायले म्हणून दवाखान्यात गेलते म्हणलं नुसतं डोकं दुखायले त्याच्यामुळे बघायला गेले गेले आणि काय म्हणलं डोकं कसं दुखाय कशामुळे दुखायले बघा त्यांनी बघितलं डोळा कापून बघितला तिकडला डोळा कापून बघितला म्हणजे चला म्हणजे दात बघितला कोणत्या दातात खटाखटा म्हणलं लागली पण मग त्यांनी मिळून काय असं घर करून काढलं गाडीचं त्या काकाचं दाड उठूनच काढलं काय पुरी मी खाल्लं काय ग माझ्या दाताने मला खाता येईल आणि तू म्हणून का खाल्लं करून जाणार वेगळे घर सांडून टाकलाय घर सांडे ना मला मारलाय तुम्ही हो मार नाही हो का मार 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 आम्ही मारू का यार आता रुसून चालले ते चला रुसून काय काय तुला काय करायचं काय भाऊजी चालला बरं उद्या ऊस तोडायला तुझं चांगला ऊस धरलाय दर या पाव दर तुम्ही काय लवकर आणला तर आम्हाला जायचं होतं फडायचं फडत जायचं होतं हो वाडा नाही सकाळला जा आमच्या दुकायला तुम्ही पुढे जातात सकाळी तर सगळ्याला जायचंय सकाळ उठून थोडं लवकर म्हणायचं बाबा मला बरोबर अरे ते काका आले तुमचं त्यांची दाडू गोळ्या खायच्या पत्री मारा नेले बैल दोन्ही बैलपत्र मारा अरे त्या माणसाला किती दुखणं आलं काय घरी बसून राहणार रे ते माणूस दाड दुखायली आणि ओळखला ना तिथे सरकारचं किलो हे काढलं नाही खरा म्हणजे याच्यात इंजेक्शन दिलं तर काहीच दिवसानं दाडात असं खूप थोडं वाचायला खर्च नाही तिथे परत उचलून तिनं काय पाणी पाजलं आवडीला पाणी पाजलं का ग अगं माझ्या आवडीला पाणी पाजलं का आधी ते काय करतो आवडीला ठुली का पेन आवडीची पेन वर घातली मी झालं का मग बल्ब कमी टाकलं आहे ते चलाना झालं काय झालं की त्याला तिकडून चालू केलं का बघा केलंय तर ना बाबा भरीत काय नाही खायचं का भात गप जास्त बोल लागताय काय करेल दीदी गेलं की लग्न काय नवीन सांगायला आई इकडे ऐकायला का ताई मी जास्त बोलला की तुमचं इथून गेलं की लग्न नवीन गोष्ट सांगायला मला भेड व्हायली तुला हो आपण नवीन गोष्ट सांगायला तुम्ही तर म्हणतच नाही जसं काही गेले लग्न तू एकूण बोलायचं तर काय राहिलंच ना बघा पच काय लागल्या करा भाजी आणि चांगली करा भूक लागली मला काय लवकर करा बघू नका बघावं आई आई ती दाढ दुखायची ती काय नाही म्हणणार बोलतात त्या माझ्यासाठी आई बघा मला काय म्हणायला बघ काय एवढं लागली नदी बायला सारखं मुडका हलवायला टळक बोलतात आई बोलाव टळक
आई नुसतं टळक म्हणा आई टळक आता बोलाय नाही तुम्हाला दाढ दुखायची आता शिरा खाल्लाय ना आता तिला गरा गरा फिरून नाही कोण बोल काय मला माहिती झालं तुमचा नवरा आहे की तुमच्याकडून बोला मनावर नाही बोलत नाही म्हणजे तशी बात मी बोलत नसतो गरीब आहे तो एकटाच मधात असा कुठल्यावानी हे ठोंब्या कसं आहे माहितीये इकडून का तुम्ही ऐका, इकडून परिवार इकडून तुम्ही आणि मधात शेंगदाण्यावानी भया कुठं त्यामुळं काय म्हणत नाही होते ऐका ना काय मिळायचं सांग का तुमच्याकडून बोललं तुम्हाला राग येणार त्यांच्याकडून बोललं त्यांना राग येणार माह्याकडून बोललं मागून बोललं तुम्हाला रागायचा माह्या कोण बोलला तुम्हाला राग येणार तुमच्याकडून बोललं मला राग येणार मला नाही येणार मिक्सर आणला असं तर एका मिनिटात गर तामियान गर मिक्सर का सर मग तो आणायचीच ना तेच म्हणलं होतं मी आपण होय रे का? तो आणायचीच ना तुझ्या ध्यानात चटणी कुटायला लागती एका मिनिटात गर म्हणलं कोणी चुरलं फिरलं तर चोरलं एवढं काय लागेल पप्पा सगळं घरच आणायचं होतं असं डोक्यावर उचलून मला वाटतं ट्रक मध्ये माग घर ठेवलं असतं जमलं असतं पालखीवर कसं तरी भलं झालं असं जरा कुठून तरी काय बी म्हणलं की आणायला पाहिजे होतं काय बी म्हणलं की आणायला पाहिजे होतं अरे करायला भाजी किती टाइम लावलाय रे ते पोरं राहिले जेवायचे पप्पा तुम्हाला माहिती आहे का आज मी ताईला लय भांडले हा मला पप्पा सांगा त्याला मला कोण भांडते का मला भांडते तिथं नाद करायचा नाही तिला तिथं भांडत लांबत राहिलं आहे का नाही मला कोणी सरळ बोलू शकत नाही तिला फक्त तिची सासू भांडणार आहे तिची सासू तिला भांडणार आहे म्हणते की म्हणते कोण सरळ बोलू शकत नाही मी बोलते की सरळ सरळ होय तुझी सासू फक्त तुला भांडणार आहे आणि तुझा भुसकट पाडणार आहे मी तसंच म्हणणार होते पण घ्या मागचं काहीतरी घ्या मला आणि ही माय तेवढं शाळेत एवढं बसायचं सार वाढायला माझ्या लेकीला काय म्हणणार अहो, इकडं काहीच नाही होय दीदी दीदी ही लगेच पिशवी भरून त्यापाशी हजर काय आलं? पिशवीनं माराय मला भांड खेळायला हा इकडे बघा पिशवीनं माराय मला तुझ्यामुळं झालंय म्हणते पिशवी अशी धरली की खाप 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 पप्पा डबा दिलाय म्हणलं ताई काढायला द्यावं काहीतरी डबा दिलाय म्हणलं तुमच्या खिशाचं काढून ठेवायचं. उरका उरका टाकान फोडणे लय काढला तुम्ही लय झोप आली म्हणतेस पुन्हा लसण द्या लगेच ताई लगेच लगेच लसण द्या. लसण देते म्हणले अयो कसा थुका एकाडल्या बोटा इकडे घ्यायच्यात मी थुका काढीतच नाही पहिलं बाहेर तर निघण कुठून मन आहे होते म्हणायचं नाही ना पण का म्हणतात तुम्ही हे दुधाचं उरका, होतं उरका. ना, मला किसन येते तशी कसा चहा प्यायचा चहा कशी पितीस गोड लागतो माग काय द्यायला लागते ते कुठा हे पुन्हा दे ना नाही कुठा मला हेच कुठं नाही ना होत आहे सगळं तुम्हाला कुठून जात असते झोपायला तसं करू नका मी झोपलं कोणा काय म्हणणार आ, तसं आई करू तशी नका दाढ तुम्हाला दुखायला चांगला लागली. नवरा भेटल आयो नका मला तसं करू नका माझ्या संग तुम्हाला चांगला नवरा भेटल जरा एक नंबर मला लग्नच नाही करायचं करायचं इथंच राहणार तुम्हाला ताण दे मला कशात ताण आहे मग कशात काय म्हणतात हे नीट करा ते नीट करा ते नीट करा ते नीट करा ते नीट करा त्यामुळे एवढं खरकटत मी तर निर्मळ नाही करीत एवढं मला माहिती म्हणजे करते बरं का पण घरात कोणी नसली मला माहिती आहे मग ते घरात कोणी नसतास काय उपयोग आहे तसलं नीट करून जमतंय ना कोणी नसतंय ना नाही तर चांगलं केलं की डबल तीस चांगलं केलं डबल तीस मग तसला उपयोग नसतोय मग जेव्हा माणसं असतात का तेव्हा निर्मळ करा बडबड करणं का रे दाढ दुखायली डोकं दुखायलं हं. दातामुळे डोकं दुखायलं बोलणार नाही बघा आईला आता बोलायला. किती बडबड करायला आता कानातून सध्या माझ्या आम्ही का मग दाताची शिराशी कानात गेलेली ती सध्या दुखत होती ना ती सध्या दुखायली डबल डॉक्टर नाही हो का गोळ्या दिल्या त्या एवढ्या गोळ्या खाऊन तिथे बसल्या आई 5 मिनिटं बसून जाय झोप जाय तिकडे ऐकू नको जाय आई आम्ही बडबड काम करायला म्हणते तर तुम्ही आम्हाला बोलावं म्हणून बोला ना गप्प. तशा दाढ अजून 2-4 निघावत म्हणून ते बी आता बाचाळीत काढून घ्यायची पाहिजे मग तर आई अशाच करते ना हं? हं? आईला बोलू. गप्पा होय दुखायला लागली दाढ नाही नाही बुका घातला की मी आणि उद्या सकाळी त्या भाकऱ्या आहेत खायला तुकडे लय भारी लागते बघा मीठ आणि तेल टाकून
काल तर मी नुसते तुकडेच खाल्ले होते. कालून जर नसलं तरी हे वागत. हा कारण आज पप्पाची दाढ काढून आणली या. मला तुकडे आणि तुही आवाज कमी नाही. अहो, ऐका मग मी घरात साखर घेऊन चल बघून बी घेऊन चल दगड मांडील तिथं घरा घरी तिथं करा अगोदर पाल्यावर करीन पण तिथं राहणार करा इथं पुन्हा तिथं करता येईल. संपल्यास मग तो भूक लागली तुकडे चारणार करा करा पण तुकडे चारणार नाही. लसूण निघून द्या चला. बरं हे तुकडे कसं करणार तुकडे बाहेर उरका 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 रे उरका. चला आपण पडावं बाबा. ए दिदबाई माझ्या डोळ्यात ड्रप टाक बरं. हे बंद करू का धर्म आई आहेत भाजू का डोळ्यात ड्रप टाका रे. चला पडू दे आई ते फेका इकडे तुमच्या गप्पा काय हे फेका म्हणा हे द्या तिकडं फेकू फेका बर सासऱ्याला काम सांगते सासऱ्याला काम सांगते आई, मी पप्पाला नाही सांगितलं मी तुम्हाला सांगितलं. बघा बघा. सासूला सासूला काम अरे सांगते अरे अरे सासऱ्याला सांगेल मग सासूवर हे करायची ढकलायली ढकलायली. कबड्डी कबड्डी हम्म. इकडे तिकडे तिकडे वाचन मी कुठून तरी काम सांगितलं त्याच्याबद्दल असं कोण असं का सासूला काम सांगते म्हणून मी आता सांगितलं असे डोळे फाके द्या. दर इकडं कोण मी बघ इकडे होतो काय होतं तसं दिले फुटू पोच हा पोच दिली नाही का की बघितलं मी ही ही ही. काय ही ही. हा तर आहे ना हसणं बंद करा. मोठं शेंगदाण झाले का इकडं पुन्हा तुम्हीच नाव उठवतात काय शेंगदाणे कुठले तर केवढं जाऊन बसला तसं ना? तुला काय सांगितलं काय करायला गेलं असतं होय. अरे बोलू दे ना मी फोनवर पण तुम्हाला जायचं सांगितलं ना परमिशन दिलं होतं का तुम्हाला जायचं नाही हे वहिनीकडे दिला होता वहिनी गेली मग काय सबूत आहे तुमच्यापाशी माझ्याकडे दिलता म्हणून. कसं आहे आता खरं आहे का नाही आवाज कमी करतो तुझा काय मला बोलत्यात तुझा आवाज कमी कर ना खरं आहे का नाही बघा काय सबूत आहे तुमच्यापाशी हा? पुरी पहिले म्हाताऱ्यासारखं म्हणालास तू पुरी पलटायतात म्हणून म्हातारा झालाच होता घाटावर मिशी नाही आज. मोठे दीर आहेत. त्यांच्या मोबाईल देऊन गेलो बाबा मी इथं. हो गॅस संपला. संपला किती दिवस झाले बरोबर ती टाइमपासच करते कालवण झालं असतं माहिती का इथं भात टाकलास ना तिथं भात टाकलास का तांदूळ टाकलास का त्यात हा बसा आता बाहेर चूल पेटून करू मला पेटवा. पेटवा. आपला काही संबंध नाही तुमचा महा मी ओळखत नाही. जमलं का ओळखीत नाही आता तू जमलं का आता करा लय बडबड करते मी करू नका का बडबड उरका उरका तर तिथं बडबड बसा आता तसं रडा आता रडा हा तसं कसं रडू येत आहे आता 9 वाजलेत माहिती का आता कुठं गॅसवाल्याला बी दुकान बी उघडं सकाळी नसतं संपलं असतं ते खुतं नाही दुपारी संपू द्या पुन्हा आता आता किती रडले तरी बी काय उपयोग नाही माझ्या भाकरी झाल्या आणि समजा मी भाकरीला बसले होते आणि मी आणला पहिल्यांदा म्हणलं भाजी करा मी भाकरी करते पुन्हा ते म्हणलं पहिल्यांदा भाकरी करून द्या बरं तर मी भाकरी केल्या नाही तर मी चलिव केल्या असते आता